श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे पालक पनीरची भाजी बघतोय, एकदम सोप्या पद्धतीने बघतोय। त्यासाठी बघा मी पालकाची पानं काढून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत, फक्त पानंच घेतलेली आहेत। आता आपल्याला इथे पालक ब्लांच करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे पाणी उकळायला ठेवले आहे। पाण्याला छान कडकडीत उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा पालक या उकळलेल्या पाण्यात 2 ते 3 मिनिटं छान उकळून घ्यायचा आहे। आता आपला पालक छान उकळतोय, तोपर्यंत 2 मिनिटात आपण हा मसाला करून घेऊया, हिरवं वाटण करून घेऊया या भाजीसाठी लागणार। त्यासाठी 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या याचं वाटण करून घेतलेलं आहे। तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपला पालक छान उकळलेला आहे। 1 मिनिट अजून आपण पालकाला छान या पाण्यासोबत उकळून घेऊ आणि त्यानंतर हा पालक आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला छान पालक शिजून झालेला आहे। आता मी हे आईस वॉटर घेतलेला आहे एका डब्यामध्ये। आता त्याच्यामध्ये आपल्याला या पाण्यामध्ये हा पालक काढून घ्यायचा आहे। आईस वॉटरमध्ये जेव्हा आपण हा पालक घालतो तेव्हा त्याचा रंग जसाच्या तसा राहतो, हिरवीगार आपली प्युरी तयार होते। इथे आपली छान हिरवं वाटणही तयार झालेलं आहे। आलं लसूण मिरची पेस्ट करून झालेली आहे। मी ती एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्याच्यातच मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो त्याची प्युरी करून घेतली। आता प्युरी झाल्यानंतर प्युरीही मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि आपल्याला पालकाची प्युरी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम जसाच्या तसा हिरवागार दिसतोय। आता हे मी बाजूला ठेवून देते। तर मी पालकची प्युरी बाजूला ठेवून देते आणि मी इथे पनीर घेतलेला आहे। हे 250 ग्राम पनीर आहे। याचे मी आता क्यूब करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रायही करून वापरू शकता, काही हरकत नाही। तुम्हाला ज्या आवडीप्रमाणे जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही पनीर फ्राय करून आणि जसे आवडत असतील त्याप्रमाणे त्याचे तुकडे करून घालू शकता, छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे। अशा पद्धतीने पनीरचे सगळे क्यूब करून झालेले आहेत, तुकडे करून झालेले आहेत। मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान कडकडीत गरम झाल्यानंतर 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि बटरचा 1 क्यूब घालून घेतलेला आहे। त्यानंतर अगदी मोजकेच खडे मसाले घालायचे आहेत। 1 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र तोडून घातलेला आहे आणि 1 काळी मिरी घातलेली आहे, थोडेसे जिरे घातलेले आहेत फोडणीला आणि त्यानंतर मी याच्यामध्ये जे आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि ते वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटभर आपल्याला हे जे कच्चं वाटण होतं हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं ते परतून घ्यायचं आहे। आलं आणि लसणाचा कच्चा जो वास असतो तो जाईपर्यंत। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 1 ते 2 मिनिटभर मी हे आलं लसूण पेस्ट आणि मिरचीचं वाटण छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे। आता मी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी या टोमॅटोच्या प्युरीसोबत 4-5 आपले काजू असतात ते घालून त्याचीही छान प्युरी, तेही चवीला खूप भन्नाट लागतं। आता त्यानंतर हे छान परतून घ्यायचं, अगदी मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपले मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे छान 1 ते 2 मिनिटभर परतून झाल्यानंतर बाकीचे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये हळद घालून घेते। हळद झाल्यानंतर 1 चमचा मी याच्यामध्ये धने पावडर घातली, अर्धा चमचा जिरे पावडर, अगदी थोडासा पाव चमचा गरम मसाला घातला आणि पाव चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटभर आणि नंतर त्यामध्ये आपली ही पालकची प्युरी घालायची। आता तुम्ही ही प्युरी बघा किती एकदम छान हिरवीगार दिसते। तुम्ही पालक ब्लांच करताना व्यवस्थित उकळी आल्यानंतर पालक घातल्यानंतर आणि त्याला थंड आईस वॉटरमध्ये जेव्हा ते उकळलेला पालक काढता तेव्हा प्युरीचा रंग अजिबात काळपट होत नाही, अगदी हिरवीगार आपली पालकची प्युरी तयार होते। भाजी झाल्यानंतरही या भाजीचा रंग अजिबात बदलत नाही, एकदम छान हिरवीगार प्युरी दिसते। तुम्ही पाहू शकता परफेक्ट। आता इथे मी झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट या प्युरीला छान शिजू दिलं। आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पनीर घालायचं आहे। पालकासोबत पनीर घालायचं नाही, पनीर खूप जास्त वेळ शिजल्यानं ते चिवट होतं। त्यामुळे पालक आपला पूर्ण छान शिजून झाला की 5 मिनिटं आपली भाजी तयार होण्याच्या 5 मिनिटं पूर्वी आपण यामध्ये पनीर घालू शकतो। आता मी इथे पनीर घालून घेतलेलं आहे आणि अगदी 5 मिनिटं मंद आचेवर ही भाजी होऊ दिली। तुम्ही पाहू शकता रंग
अप्रतिम दिसतोय, अजिबात काळपट झालेला नाही आणि एकदम अप्रतिम अशी आपली पालक पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला ही पालक पनीरची एकदम सोप्या पद्धतीने केलेली पालक पनीरची भाजी आवडली असेल, रेसिपी आवडली असेल, तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.